ऐक, तुला पैसे मिळतील, हे अकाउंट बंद कर, नाहीतर भाजपात प्रवेश कर, नाहीतर अमेरिकेमध्येही तुला मारून टाकू असा मेसेज करत सोशल मीडियावर प्रसिद्ध कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपकेला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अभिजित दिपकेनं एक्सवर या धमकीच्या मेसेजचे फोटो सुद्धा शेअर केले आहेत. अभिजितला व्हॉट्सअॅपवर मेसेज करून कॉकरोच जनता पार्टी हे अकाउंट बंद करायला सांगण्यात आलं. अभिजितनं फोटो शेअर करताना म्हटलंय की मला आत्ताच जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अभिजितनं मेसेजचे 2 फोटो पोस्ट केले आहेत आणि यात धमकी देणारा व्यक्ती म्हणतोय की आता तर तुझा नंबर मिळालाय, तुझं घर शोधण्यात वेळ लागणार नाही. त्यानंतर त्याच्या छत्रपती संभाजीनगर मधल्या घराचा पत्ताही पोस्ट केलेला दिसतोय, तो खोडलाय. त्यानंतर याच मोबाईलवर नंबरवरून त्याला 3 कॉल गेलेले आणि सोबतच एका व्हॉट्सअॅप ग्रुपची लिंक सुद्धा पाठवण्यात आलेली. त्याला तो ग्रुप जॉईन करायला सांगितलं. त्यानंतर अभिजितनं हा नंबर ब्लॉक केला आणि ज्या मोबाईलवरून अभिजितला मेसेज आलेले तो भारतातलाच आहे. यानंतर अभिजित दिपकेनं याला जीवे मारण्याची धमकी आल्यावर नेटकरांनी सुद्धा संताप व्यक्त केलाय. ते म्हणतायत, तू घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असं म्हणत एका युजरनं त्याला धीर दिलाय. तर तुम्हाला काहीही होणार नाही, आम्ही सर्व जुरळं तुझ्या सोबत आहोत असं सुद्धा एकानं पोस्टमध्ये म्हटलंय. काही नेटकरांनी तर दिपके याला सुरक्षा पुरवण्याचं आवाहनही केलंय. तर अन्य एका युजरनं हे तुझ्याच एखाद्या व्यक्तीनं मुद्दाम केलं असेल असं म्हणत संशय व्यक्त केलाय. आता हा कॉकरोच कोण आहे आणि कॉकरोच जनता पार्टीचा नेमका संबंध काय? तर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुण आणि झुरळासंबंधी केलेल्या कथित वक्तव्यानंतर अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी या नावानं अकाउंट सुरू केलं. हे सोशल मीडियावरचं अकाउंट अल्पावधीतच चर्चेत आलं आणि खळबळ माजवली. 16 मेला सुरू झालेलं हे एक्सवरचं अकाउंट गुरुवारी 20 मेला ब्लॉक सुद्धा करण्यात आलं. त्यानंतर काही वेळानं कॉकरोच इज बॅक नावानं नवीन हँडल सुरू करून कॅम्पेन सुरू करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट बंद करण्याची धमकी थेट दिपके यांच्या जीवालाच धोका निर्माण करणारी ठरली आहे. फक्त 8 दिवसात कॉकरोच जनता पार्टीचे 1,18,70,000 फॉलोअर्स झाले. सोशल मीडियाच्या इतिहासात इतक्या कमी वेळात एखाद्या चळवळीनं फॉलोअर्सचा मिळवलेला हा सर्वाधिक आकडा आहे. देशातील सगळ्यात जास्त लोकप्रिय असलेला ब्लॉगर ध्रुव राठी याला सुद्धा कॉकरोच जनता पार्टीनं फॉलोअर्सच्या बाबतीत टेक ओव्हर केलंय. फक्त 144 तासात कॉकरोच जनता पार्टीनं 18.5 मिलियन सबस्क्रायबर मिळवलेत आणि हा एक इतिहास आहे. 30 वर्षाच्या अभिजित यांनी पुण्यातून ब्रॉडकास्ट जर्नलिझमचं शिक्षण पूर्ण केलं आणि सध्या ते अमेरिकेत राहायला आहेत. तिथं त्यांनी पब्लिक रिलेशन्सचं शिक्षण घेतलंय आणि ते पुढच्या महिन्यात भारतात परतणार आहेत. पण त्याआधीच त्यांना अटकेची भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं की दिल्लीत पाऊल ठेवताच अटक होण्याची मला भीती वाटतेय. आत्ताच माझा पदवीदान समारंभ झालाय आणि पुढच्या महिन्यात मी भारतात परत येण्याची योजना आखतोय आणि सध्याची परिस्थिती आणि पद्धत पाहता मला दिल्ली विमानतळावर उतरल्या दिल्ली पोलीस ताब्यात घेऊन तिहार तुरुंगात नेतील असं दिपकेंनी एका मुलाखतीत सांगितलं. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेतली आहे, तपास सुरू केलाय. धमकी देणारा मोबाईल नंबर भारतातलाच असल्याचं सुद्धा समोर येत आहे. त्यावर दिपके यांनी आता तो नंबर ब्लॉक केला असला तरी सायबर तज्ञांच्या मदतीनं या धमकीमागच्या सूत्रधारांचा शोध घेणं हे पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे. राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांना अशा धमक्या येणं हे लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. या प्रकरणाच्या तपासातून लवकरच सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे. पण या संपूर्ण प्रकरणावर, गंभीर प्रकरणावर तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा.